काश्मीर येथे आतंकवादी हल्ल्यात सैन्य दलातील जवान शहीद झालेत। या आतंकवादी हल्ल्याच्या निषेधार्थ आणि केंद्र सरकार असे होणाऱ्या हल्ल्यांवर कठोर कारवाई होत नसल्याने नंदुरबार जिल्ह्यातील ठाकरे गट आक्रमक झाला असून सैन्य दलावर झालेल्या हल्ल्यामुळे आता केंद्र सरकारने ठोस भूमिका घेऊन कठोर कारवाई केली पाहिजे अशी मागणी ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आली आहे। आतापर्यंत अनेक अधिकारी आणि जवान शहीद झालेत। काश्मीर येथे झालेल्या भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध करण्यात आला असून हल्लाखोरांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी ठाकरे गटाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे। आज दिनांक 19 जुलै रोजी मान्य जिल्हाधिकारी साहेबांकडे आणि शिवसेनेच्या वतीने नंदुरबार जिल्ह्याचे जे तहसीलदार आहेत नितीन गर्जे यांच्या संदर्भात एक लेखी तक्रार केली आहे। तक्रारीचं कारण असं आहे की दिनांक 18 जुलै रोजी नंदुरबार जिल्ह्यामध्ये आम्ही पूर्ण एक आंदोलन आयोजित केलं होतं। काश्मीर खोऱ्यामध्ये आतंकवाद्यांनी जो धुमाकूळ घातलेला आहे त्याच्या निषेधार्थ संदर्भात आम्ही नंदुरबार जिल्ह्यामध्ये एक आंदोलन केलं आणि जे शहीद जवान झाले त्यांना श्रद्धांजली वाहून केंद्र शासनाच्या निषेधार्थ आम्ही ते आंदोलन केलं होतं आणि त्या आंदोलनाच्या संदर्भात निवेदन देण्यासाठी आम्ही माननीय नितीन गर्जे यांना पूर्व सूचना दिलेली होती की आम्ही निवेदन द्यायला येत आहोत। पूर्व सूचना दिल्यानंतर देखील संबंधित अधिकारी तिथे कोणीही उपस्थित नव्हता। उलटबाजी कुठलाही अधिकारी तिथे उपस्थित नसताना आम्हाला तिथे परत आंदोलन करावं लागलं आणि ते आंदोलन केल्यानंतर तिथले नायब तहसीलदार गावीत आले आणि त्यांनी आमचे आंदोलन स्वीकारलं। असा बेजंब तहसीलदाराविरोधात कारवाई व्हावी अशा संदर्भातली मागणी आम्ही महाराष्ट्र जिल्हाधिकारी साहेब आणि शिवसेनेचे विरोधी पक्ष नेते विधान परिषदेचे अंबादास दानवे साहेब यांच्याकडे तक्रार केली आहे आणि याच्यावर कारवाई करावी अशा स्वरूपातली मागणी करत आहोत। तसेच नंदुरबार जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाला भेटी देण्याचं काम हा तहसील करत आहे। बऱ्याच तक्रारी आमच्याकडे आलेल्या आहेत आणि ठेकेदार म्हणजे वाढीचे ठेकेदारांकडून पैसे घ्यायचे आणि सामान्य नागरिकांना त्रास द्यायचे एवढेच उद्योग हा तहसीलदार करीत असतो असं आमच्याकडे लेखी तक्रारी आलेल्या आहेत।